सिडनीहून पर्थचा 5 तासाचा विमान प्रवास करून मी पर्थला येऊन पोचलेलो आहे. एका कोपऱ्यामध्ये हे जणू काही शहर आहे. या शहराकडे जास्त लक्ष दिलं जात नाही, कारण गोल्ड कोस्ट, सिडनी, ॲडलेड आणि मेलबर्न या शहरांचा जास्त बोलबाला होतो. परंतु तरी मला पर्थ आवडतं, कारण इथे सुद्धा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट हे अफलातून राहिलेलं आहे. आत्ता मी जिथं उभा आहे तिथनं माझी नजर ही एका छान जागेवरती पडते, त्यामुळे कॅमेरा फिरवतो. कळतंय तुम्हाला काही? अहो, हे जुनं वॅका मैदान आहे. होय, इथलं विकेट हे जगातलं सर्वात वेगवान विकेट समजलं जायचं. डेनिस लिलीचं हे जणू काही अंगण म्हणलं जातं. इथल्या विकेटवरती भेगा पडायच्या. कधी कधी विकेटवरती नाणेफेकीसाठी उडवलेलं कळीन त्या भेगेमध्ये हरवून जायचं. कधी कधी किल्ली हरवून जायची विकेट तपासणाऱ्या कॉमेंटेटरची. असं हे मैदान. आता इथं इंटरनॅशनल मॅचेस होत नाहीत. आता इथं फक्त शेफील्ड शील्डच्या मॅचेस होतात आणि मुख्य सामने हे पर्थच्या नवीन स्टेडियमवरती होतात. हे म्हणत असताना एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आत्ता या ग्राउंडवरनं मी बाहेर पडलो, थोडासा भावनिक झालो. आम्हाला इथं शूटिंग करायची परमिशन जास्त मिळाली नाही. पाकिस्तान संघ आत्ताच्या घडीला इथं शूटिंग प्रॅक्टिस करतो आहे आणि त्यांच्यामध्ये अजिबात मला उत्साह दिसला नाही. कारण झिम्बाब्वे विरुद्धचा पराभव पाकिस्तानच्या खेळाडूंच्या नाही, संयोजकांच्या नाही, तर प्रेक्षकांच्या जिव्हारी लागलेला आहे. भारताविरुद्ध पराभव एक वेळ ते मान्य करतील, परंतु हाच पराभव ज्या वेळेला झिम्बाब्वेसारख्या संघाविरुद्ध होतो तेव्हा ते पचवणं अवघडून बसतं. आणि त्याच्यामध्ये मला तथ्य वाटतं. त्याचं कारण असं आहे की त्या एका पराभवामुळे आता पाकिस्तानचं आव्हान जणू काही संपुष्टात आल्यात जमा आहे या वर्ल्ड कपमधलं. कागदावरती ते आव्हान आहे, पण त्याला काहीच अर्थ नाही. त्याचं कारण असं आहे की आता हे झालं तर, ते झालं तर, असं केलं तर, तसं केलं तर, अशा गोष्टी पाकिस्तान संघाबाबत बोलल्या जात आहेत. संतांनी म्हणून ठेवलेलं आहे, दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. त्यामुळे पाकिस्तानला लागलेला हा झटका प्रचंड मोठा आहे. दुसरीकडे पावसामुळे इथं सामने झाले नाहीत. काल इंग्लंड ऑस्ट्रेलिया सामना झाला नाही आणि त्याचाही विपरीत परिणाम हा स्पर्धेवरती झाला आहे. प्रेक्षकांची खूप मोठी नाराजी आहे, कारण भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्या एवढंच महत्त्व इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाला होतं आणि तो सामना पावसामुळे धुतला गेला आहे. लोक प्रश्न विचारत आहेत, या ऑक्टोबरच्या महिन्यात ICCनी एवढी मोठी वर्ल्ड कपसारखी स्पर्धा इथं ठेवलीच का? पण आता ही बडबड थांबवतो, वॅकाचा निरोप घेतो आणि या इथल्या रस्त्यावरनं चालत चालत नवीन स्टेडियमला जातो. कारण तुम्हाला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचा अहवाल मला सादर करायचा आहे. आज प्रिव्ह्यू डे, त्यामुळे आता वॅकाचा निरोप घेतो आणि नवीन स्टेडियमकडे जातो. बाय बाय. ब्यूटिफुल स्वान रिवर. वाव. आधुनिक वास्तु पर्थ सिटी से चलते हुए वैका मैदान से गुजरते हुए स्वान नदी के किनारे से होते हुए ये पुल क्रॉस करके हम पहुंच गए ऐसी जगह जहां से नए स्टेडियम का नज़ारा देखने को मिलता है. द न्यू स्टेडियम एट पर्थ. दक्षिण अफ्रीका मैच का वेन्यू होने वाला है.
ही आहे आमची प्रेस बॉक्स. मॅजेस्टिक पर्थ स्टेडियम. वाव. ਮੈਨੂੰ ਉਹ ਤਾਂ ਮੇਰੀ ਦਾ ਲੈ ਨਾ ਆ ਤਾਂ ਤੈਨੂੰ ਭੇਜ